अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। गोकुळ अष्टमी आली की घराघरात श्रीकृष्ण जन्मोत्सव आनंदाने साजरा केला जातो। त्यासाठी गोकुळ अष्टमी स्पेशल फक्त काही मिनिटात तयार होणारा आणि एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा औषधी गुणधर्म असलेला सुंठोरा आज मी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे। दररोज फक्त 1 चमचा सुंठोरा म्हणजे 100 आजारावरील रामबाण उपाय आहे। सुंठोरा बनवण्यासाठी 1 वाटी अख्खे धणे, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, 1 चमचा सुंठ, 2 चमचे ओवा आणि 1 वाटी साखर घेतली आहे। एकदम कमी साहित्यात झटपट रुचकर अशा सुंठोऱ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। जाड बुडाच्या कढईत 1 वाटी अख्खे धणे गॅस बारीक ठेवून हलक्या सोनेरी रंगावर भाजून घेऊ। धणे शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतात। तसेच धणे पाचक रसाची निर्मिती वाढवितात, त्यामुळे अपचन, अजीर्ण, वायू कमी करण्यास मदत करतात। त्यामुळे जेवणात धणे पावडरचा आवर्जून उपयोग केला जातो। सुंठोरा नरम पडू नये, तसेच सुंठोऱ्याची चव 8 ते 10 दिवस टिकावी म्हणून ह्यामध्ये घालणारे सर्व साहित्य खमंग भाजून घ्यावे। धण्याचे 1-2 दाणे तोंडात टाकतात छान कुरकुरीत लागले की समजावे धणे भाजून झाले आहेत। धणे अजिबात कुठेही न करपता छान भाजून घेतले की सुंठोरा खायला छान चविष्ट लागतो। कधीकधी ह्या सुंठोऱ्यामध्ये धणे पावडरचा पण उपयोग केला जातो। तर इथे माझे धणे छान भाजून झाले आहेत। भाजून झालेले धणे ताटात काढून घेऊ। आत्ता ओवा भाजून घेऊ। ओवा बारीक असल्याने गॅस एकदम बारीक ठेवून फक्त 1 मिनिट भाजून घेऊ। तवा गरम असल्याने ओवा भाजायला अजिबात वेळ लागणार नाही। 1 वाटी धण्यासाठी 2 चमचे ओवा मी घेतला आहे। ओवा उष्ण असल्याने धण्याबरोबर मिक्स करून खाल्ल्याने शरीराला त्याचा छान फायदा होतो। जेवल्यानंतर आपण आवर्जून ओवा खातो, पण बऱ्याच वेळा तो नुसता खायला तिखट लागल्याने आपण ओवा खाण्याचे टाळतो। तर त्यासाठी अशा सुंठोऱ्यात ओव्याचा वापर केला की मोठ्यांबरोबर लहान मुलेही आवडीने खातात। ओवासुद्धा भाजताना करपला तरी सुंठोरा खाताना कडू लागू शकतो, त्यामुळे हलका ओव्याचा वास सुटू लागला की लगेच ओवा पॅनमधून ताटात काढून घेऊ। ओवानंतर पाव वाटी खोबऱ्याचे पातळ काप पॅनमध्ये घालून ते पण हलक्या सोनेरी रंगावर भाजून घेऊ। खोबऱ्याचे काप घेण्याऐवजी तुम्ही किसून घेतलेले खोबरंसुद्धा घेऊ शकता। खोबरं कच्चं घेतलं तर ते लवकर खराब होतं किंवा खोबऱ्याचा खवट असा वास येतो। त्यामुळे खोबरं छान सोनेरी रंगावर भाजून घेऊ, म्हणजे सुंठोऱ्याची चव 10 ते 12 दिवस छान टिकेल। तसेच खोबरं भाजून घेतल्याने मिक्सरमध्ये बारीक वाटून घेता येते। खोबऱ्याचे पातळ काप छान सोनेरी रंगावर भाजून झाले आहेत। भाजून घेतलेले सर्व साहित्य ताटात गार करायला ठेवून सुंठ भाजून घेऊ। 1 चमचा अख्खी सुंठ मी खलबत्त्यात थोडी फोडून घेतली आहे। कधीकधी सुंठ आतून किडलेली असते, त्यामुळे अशी फोडून घेतल्याने छान आतपर्यंत भाजली जाते। सुंठ हलकीशी भाजून घेतल्याने मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायला सोपी जाते। शरीरातील वात, पित्त आणि कफ कमी करण्यासाठी तसेच आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी सुंठ आवर्जून खाल्ली पाहिजे। सुंठ 1 मिनिट भाजून झाली की गॅस बंद करून घेऊ। तुम्ही अख्खी सुंठ ऐवजी सुंठ पावडरसुद्धा वापरू शकता। भाजून घेतलेले सर्व साहित्य गार झाले की मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात सर्वात आधी खोबरं आणि सुंठ घालून वाटून घेऊ। सुंठ खोबरं भाजून घेतले तरी कधीकधी व्यवस्थित बारीक होत नाही, तर त्यासाठी मिक्सरमध्ये घेतलेल्या साखरेपैकी पाव वाटी साखर घालून खोबरं आणि सुंठ बारीक वाटून घेऊ। साखर घालून सुंठ वाटून घेतल्याने सुंठीचे धागे न राहता सुंठ छान बारीक वाटली जाते। तर अशी सुंठ आणि खोबरा छान बारीक वाटून झाले की आत्ता त्यामध्ये गार झालेले अर्धे धणे, ओवा आणि परत पाव वाटी साखर घालून बारीक वाटून घेऊ। अशी मध्ये मध्ये साखर घालून धणे, ओवा छान बारीक वाटून घेऊ, म्हणजे सुंठोरा खाताना जास्त रुचकर तर लागेल, तसेच
एकदा खाल्ला तरी परत परत खावासा वाटेल. तर बघा मैत्रिणींनो, माझा इथे अर्धा सुंठोरा वाटून झाला आहे. तयार झालेला सुंठोडा थोडा टेस्ट करून बघूया. सुंठोडा चवीला एकदम परफेक्ट झाला आहे. तुम्ही साखरेऐवजी ह्यामध्ये खडीसाखरसुद्धा घालू शकता. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. राहिलेल्या धण्यामध्ये पाव वाटी राहिलेली साखर घालून सुंठोरा छान बारीक वाटून घेऊ. हा सुंठोडा रामनवमी, हनुमान जयंती तसेच गोकुळाष्टमीला देवाला प्रसाद म्हणून बनवला जातो. कधीकधी हा सुंठोडा जाडसर पण वाटला जातो. तसेच ह्या सुंठोड्याची चव खलबत्त्यात कुटून घेतल्यावर तर अजूनच भारी लागते. हा सुंठोडा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने नियमित सेवन केल्याने बऱ्याचशा आरोग्याच्या तक्रारी दूर व्हायला मदत होते. तर तुम्हाला सुंठोड्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने एकदा सुंठोडा बनवून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. आत्ता गोकुळाष्टमीच्या नैवेद्यासाठी एक गोड पदार्थ बनवून घेऊ. कढईत 1 चमचा तूप गरम झाले की अर्धी वाटी जाड पोहे घालून छान सोनेरी रंगावर परतून घेऊ. मी इथे कांदा पोहे बनवण्याला जे पोहे वापरले जातात ते घेतले आहेत. गोकुळाष्टमीला पोहे वापरून गोड पोहे, गोविंद लाडू, दही पोहे असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्याच पोह्याचा वापर करून आज मी पोह्याची गोड खीर बनवणार आहे. तांदळाची खीर चवीला अप्रतिम लागते, पण बनवायला थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे अशी झटपट होणारी पोह्याची खीर तुम्ही एकदा नक्की करून बघा. पोहे पातळ असल्याने अगदी 1 मिनिटातच सोनेरी रंगावर परतून झाले आहेत. लगेच त्यात 1 वाटी कोमट पाणी घालून पोहे छान गळगळीत शिजवून घेऊ. पोहे शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आधी पोहे पाण्यात आणि नंतर दुधात शिजवून घेणार आहे. तुम्ही जर पोहे भाजून मिक्सरमध्ये थोडे बारीक करून जरी अशी खीर बनवली तरी ही खीर खायला एकदम तांदळाच्या खिरीसारखीच अप्रतिम लागते. गॅस मीडियम ठेवून झटपट पोहे छान शिजवून घेऊ. पोहे शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे अशी पोह्याची खीर एकदम कमी साहित्यात कमी वेळेत तुम्ही बनवू शकता. पोह्यातील पाणी कमी होत आले की गरम दूध घालून घेऊ. मी 3 वाटी दूध घातले आहे. गॅस मीडियम ठेवून दुधाला छान उकळी काढून घेऊ. खीर सतत चमच्याने हलवून घेऊ म्हणजे पोहे तळाला जाऊन चिटकणार नाहीत. दुधाला उकळी आली की लगेच 2 चमचे साखर घालून दुधात मिक्स करून घेऊ. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता. दुधाला उकळी आली की रवीने पोहे घोटून घेऊ म्हणजे पोहे दुधात छान मिक्स होतील. तसेच पोहे छान शिजल्यामुळे बारीक पण होतील. रवीने छान 2 ते 3 सेकंद घोटून घेतल्याने बघा पोहे दुधात छान बारीक झाले आहेत. जर तुमच्याकडे रवी नसेल तर तुम्ही अशा पळीच्या मागच्या बाजूने सुद्धा पोहे प्रेस करून घेऊ शकता. त्यामुळे सुद्धा पोहे छान दुधात एकजीव होतील. तर इथे पोहे दुधात छान मिक्स झाल्याने दूध घट्ट होत आले आहे. तुम्ही ह्याच वेळी दुधात खीर घट्ट होण्यासाठी 1 चमचा दूध पावडरसुद्धा घालू शकता. दुधाला छान उकळी आली की त्यात केशर, चारोळे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून पुन्हा एकदा खीर छान चमच्याने हलवून घेऊ. तर बघा मैत्रिणींनो, एकदम कमी साहित्यात कमी वेळेत एकदम पौष्टिक अशी पोह्याची गोड खीर बनवून तयार आहे. खीर मग ती तांदळाची असो किंवा शेवयांची, गरम खीर खायला सगळ्यांनाच आवडते. तर अशी पोह्याची खीर बनवून गरमागरम सर्व करा. तर मैत्रिणींनो, अशी पोह्याची गोड खीर आणि रुचकर सुंठोड्याचा नैवेद्य गोकुळ अष्टमीला श्रीकृष्णाला अर्पण करा आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव आनंदाने साजरा करा. रुचकर स्वादिष्ट सुंठोडा आणि पोह्याची गोड खीरची रेसिपी आवडल्यास रेसिपी शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या
अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.